कित्येक वर्ष होऊन गेले, परंतु झाडांची आवड काही कमी झाली नाही. 5वी-6वीपासूनच छंद लागला तो म्हणजे झाडांचा. विविध रंगीबेरंगी फुलझाडं, फळझाडं किंवा कलरची पानं असलेली आणणे आणि ती लावणे. साधारणतः आता एवढे वर्ष होऊन गेले, आपल्या दृष्टीस पडतात नवनवीन झाडं. परंतु प्रत्येक झाड हवंहवंसं वाटत असतं आणि झाडांशिवाय आपलं अस्तित्वच नाही. आवड असावी आणि तशीच आवड आहे मला. तर मी एवढ्या प्रमाणामध्ये झाडं लावलेली आहेत की घरामध्ये म्हणा किंवा तुम्ही एंट्रीला म्हणा किंवा आपल्या पोर्चवर, टेरेसवर अनन्य सर्व ठिकाणी झाडं लावलेली आहेत. झाडं ही आपला जीवकी प्राण आहे असं मला वाटतं. त्यांच्याशिवाय आपण श्वास घेऊ शकत नाही. आपल्या घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी, प्रसन्न ठेवण्यासाठी ते खूप गुणकारी आहेत. आणि असं नाही की आपल्याला ते उपयोगी पडतात म्हणूनच आपण लावली पाहिजे. तर बघा, दिसण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ अशी झाडं असतात. तर मी ती झाडांची काळजी कशी घेते, कशा प्रकारे कुंड्या आणलेल्या आहेत, कुंड्यांचे प्रकार आणि कशा कुंड्या आपण वापरू शकतो, कुठली झाडं चांगली आहेत आणि ह्या महिन्यामध्ये आपण कुठली झाडं लावू शकतो, त्यांची कटिंग लावू शकतो, अशा प्रकारे बरीचशी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर आता सणानिमित्ताने काही मी ब्लाऊज पीस आणि कापडसुद्धा आणलेले आहेत. त्यांचीसुद्धा थोडीफार माहिती शेवटी देणारच आहे. आणि आपण खतामध्ये कुठल्या वस्तू वापरू शकतो असं बरंचसं काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. सध्या मी माझ्या गार्डनमध्ये जास्त करून चौकोनी कुंड्यांचा वापर करायला लागलेली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे कोकोपीटची वीटसुद्धा आणलेली आहे आणि निंबोणी पेंट म्हणून खत आहे. तर अशा प्रकारे त्याचबरोबर ओला कचरा, सुकलेला कचरा आणि काही नारळाच्या शेंड्या. तर चला आता बघा, मी जी कोकोपीटची वीट आणलेली आहे त्यातील थोडासा तुकडा का घेतला आणि अशा प्रकारे सुपलीमध्येच म्हटलं ते बनवून बघूया. तर पाणी ॲड केले त्याच्यामध्ये. तर हा जो कोकोपीट जे आहे ना, तर हे ओलंही मिळतं आपल्याला, परंतु हे मी वीट सुकलेली आणलेली आहे. तर आपण अगदी घरीसुद्धा हे तयार करू शकतोच. तर तो वीटचा छोटासा तुकडा घेतला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि अशा प्रकारे ते भिजायला टाकलेलं आहे. कालांतराने हे बघा फुगून आलेलं आहे. अशा प्रकारे पुन्हा मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे आहे ना, तर घरीच तयार करू शकतो. तर बघा, मी अशी आणली आणि ते झाडांमध्ये टाकून बघणार आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे खतचे प्रकार आहेत त्यामध्ये गांडूळ खत, शेणखत याचासुद्धा वापर मी करत असते. सर्व कुंड्यांमध्ये होल केले आणि त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या टाकून घेतल्या आणि काही पालापाचोळा टाकायला सुरुवात केली. हे सर्व आधी करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण झाड लावतो तर माती अगदी होलमधून बाहेर निघत नाही आणि आडोसा असतो हा एक प्रकारचा आपल्या मातीला. म्हणून सुरुवातीला अशा प्रकारे नारळाच्या शेंड्या टाकल्या आणि थोडे पानं टाकली तरी चालून जातं. तर प्रत्येक कुंडीमध्ये मी अशा प्रकारे जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते टाकायला सुरुवात केली. सध्या उन्हाळा खूप आहे. या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या टेरेस गार्डनमध्ये किंवा स्लॅबवर बऱ्याचशा गोष्टी सुकवू शकतोच. तर बघा, ही कुंडी मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये चेंज केली होती मी. तर आता परत मला याला शिफ्ट करायचं आहे या चौकोनी कुंडीमध्ये. खालील जी माती आहे मी साधारणतः निम्मी अशी काढून घेतली. त्यामध्ये बऱ्याचशा त्यांच्या रूट्स ज्या आहेत त्या तुटूनसुद्धा गेलेल्या आहेत, परंतु ह्या नाजूक असतात त्याच्यामुळे याला एवढा प्रॉब्लेम येत नाही. अगदी तुम्ही पूर्णतः जर झाडं एकदम काढून घेतलं मातीतून, सगळ्या मुळ्या मोकळ्या झाल्या, तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु तेही झाड जगतं बरं का, पण ते 1 महिना लागतं बरं का त्याला सेट व्हायला. आणि हे जे केलं आहे आता, तर याला एवढं काही नाही, लगेच हे चांगलंच राहतं. तर बघा, मी बऱ्याचदा कुंड्यांचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत, झाडं लावण्याची प्रोसिजर दाखवलेली आहे, त्यामध्ये मी काय काय करत असते. तर हे सर्व करूनच माझी जी झाडं आहेत ती अगदी सुंदर दिसतात आणि त्यांना फुलंसुद्धा तशीच यायला लागतात. तर बघा, अशा प्रकारे मी चौकोनी कुंड्यांचा वापर सध्या का करत आहे, तर त्याला एक कारण आहे. त्यांना जागा अगदी कमी लागते. बघा, माझ्या जुन्या कुंड्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी, कारण बऱ्याचशा तुटून गेलेल्या होत्या, खराब झालेल्या होत्या आणि एकसारख्या मला सगळ्या ठेवायच्या होत्या. म्हणून मी अशा प्रकारे चौकोनीच कुंड्या घेतल्या आणि त्या सर्व अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत. तर गोल कुंड्यासुद्धा आहेत त्याच्यामध्ये, परंतु आता सगळ्या चांगल्याच आहेत.
तर इथे सुद्धा मी वॉल लावलेला आहे. तर माझ्या गार्डनमध्ये फुलझाडाव्यतिरिक्त तुम्हाला अनेक प्रकारची झाडं बघायला मिळतील. जास्वंदाचे प्रकारसुद्धा भरपूर आहेत. सध्या मी काही झाडं आणली होती, त्यामध्ये मोगरासुद्धा आणलेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये येणारं संक्रांत वेल हा सुद्धा खूप सुंदर दिसतो. तो सुद्धा मी यावेळेस माझ्या गार्डनमध्ये लावलेला आहे. हा मोगरा बघू शकता. हा साधारणतः 2 वर्षाचं झाड होतं. मी दरवर्षी कट करते पूर्ण. आता हा नवीन छान फुटलेला आहे. याचं शिफ्टिंग मी दुसऱ्यांदा केलेलं आहे. माझं हे झाड खूप मोठं झालं होतं, म्हणून मी विचार केला की याला थोडी मोठी कुंडी घेऊया. बघा, ज्यावेळेस आपलं झाड छोटं असतं त्यावेळेस छोटी कुंडी वापरावी, मोठं झाल्यानंतर मोठी कुंडी वापरू शकतो. तर बघा, अशा प्रकारे सर्वीकडे मी चौकोनीच कुंड्या ठेवलेल्या आहेत. दिसायलाही सुंदर दिसतात. कमी जागेमध्ये खूप छान आपण हे ॲडजस्ट करू शकतो. तर बघा, याच्यामध्ये माझ्याकडे उंबराचं झाडसुद्धा आहे. असं नाही की माझ्याकडे साधीच झाडं आहेत, पूजनीय झाडंसुद्धा लावलेली आहेत. बेलाचं आहे, आवळ्याचं आहे, अशी अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर जास्वंदाच्या झाडांना मी दरवर्षी नवीन शिफ्टिंग करत असते. तर हे झाड माझं 2दा काढून झालेलं आहे. तर आता याला बघा छान ग्रोथ झाली. याचे पानंसुद्धा छान हिरवेगार झालेले आहेत. आता हे काही दिवसांपूर्वी शिफ्ट केलेलं झाड आता तुम्ही बघू शकता किती सुंदर याला कळ्या आणि फुलं आलेली आहेत. आणि झाडसुद्धा अगदी खूप हिरवगार छान झालेलं आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण झाड उपटून नवीन लावतो आणि त्याला खत पाणी घालतो त्यावेळेस आपल्याला अशी प्रोग्रेस बघायला मिळते. आणि झाड बघितलं ना, कुंडीमध्येच किती सुंदर वाढलेलं आहे ना हे. ह्या झाडाचं नाव आहे टिकोमा. दिसायला अगदी सुंदर दिसणारी फुलं मनाला मोहणारी असतात. आपल्या गार्डनची सुद्धा शोभा वाढवतात. आणि झाड अगदी खूप मोठंही होतं, भरपूर फुलं लागतात. तर अगदी छोट्या कुंडीतही लावू शकतो. तर हे झाड मी 2दा विकत आणलं होतं. माझं 2दा खूप मोठं झालं आणि प्रॉब्लेम्स काही आल्या, त्याच्यामुळे ते खराब होऊन गेलं. शेवटी आता मी एक फांदी तयार केली आणि त्यापासूनच तुम्हाला दाखवलं आता मी. तर त्याचं छोटंसं रोप तयार झालेलं आहे. तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये अशा प्रकारे काही फांद्यासुद्धा लावू शकतात. तर हे रबर प्लांट आहे. तर याचं झाडसुद्धा आता खूप छान व्हायला लागलेलं आहे. तर आपण साधारणतः हे घरामध्ये जर ठेवायचं म्हटलं तर 8-10 दिवस ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण याला थोडंफार ऊनही दाखवायचं. त्यानंतरच याच्या झाडाची ग्रोथ अशा प्रकारे दिसायला भेटते. तर हे जे आहेत तर स्पायरल प्लांट आहेत. त्याचेसुद्धा अनेक प्रकार असतात. आणि फूल लागलेलं झाडसुद्धा अगदी सुंदर आहे. हे सुद्धा मी फांदीपासूनच ग्रो केलेलं आहे. तर आपल्या गार्डनमध्ये अशी भरपूर झाडं आपण फांदीपासूनसुद्धा तयार करू शकतो. हा साधारणतः मार्चच्या महिन्यात सुरू आहे. नंतर एप्रिल मेमध्ये खूप ऊन राहील. तर तुम्ही आता स्टार्टिंगला या 2-4-8 दिवसांमध्ये सुद्धा काही झाडं लावू शकतात, फांद्या लावू शकतात. अगदी लावताना सुरुवातीला त्या सावलीखाली लावा, सावलीखाली ठेवा आणि 8-10 दिवसानंतर त्यांना थोडंफार तुम्ही उन्हात ठेवू शकता नंतर. तर अशा प्रकारे आपण हे रोपण करू शकतोच. कारण सध्या पाऊस नसल्यामुळे काय होतं, पावसाळ्यामध्ये आपण फांद्या भरपूर लावतो, झाडं लावतो, परंतु जास्त पावसामुळे सुद्धा कधीकधी झाडं सडून जातात. तर हा महिनासुद्धा अगदी छान आहे. तर अशा प्रकारे बघा, मी हे संक्रांत वेलसुद्धा लावलेलं आहे. तर माझ्या गार्डनमध्ये अशी तुम्हाला भरपूर झाडं बघायला मिळतील. साधारणतः 250-300 कुंड्या झालेल्या आहेत आणि प्रत्येक कुंडीमध्ये वेगळं झाड बघायला मिळेल. ॲडेनियम म्हणा किंवा अशा प्रकारे ह्या झाडाचीसुद्धा फांदी तुम्ही लावू शकता. अगदी छोटी फांदी लावली तरीच हे झाड अगदी सहज लागून जातं. आणि हे मात्र मी विकत आणलेलं आहे ॲडेनियमचं. तर हे सुद्धा हे 3ऱ्यांदा फुलं आलेले आहेत माझ्याकडे. तर अशा प्रकारे आपण आपल्या गार्डनमध्ये काही झाडं अशी लावावी की आपण ते बुकेमध्ये सुद्धा ठेवू शकतोच. फुलं देवांना अर्पण करणारीसुद्धा असतात. अशा प्रकारची अनेक फुलझाडं आपण लावली पाहिजे. तर खाऊची पानं म्हणा किंवा आपण पूजेला लागणारी गुलाबाची फुलं म्हणा, जास्वंदाची, कण्हेऱ्याची, त्याचबरोबर हे रुईचं झाड आहे. तर हे सुद्धा अगदी खूप मोठं झालेलं आहे. यालासुद्धा फुलं खूप छान आलेली आहेत. आपण हे सुद्धा शंकर भगवानांना, गणपती बाप्पांना अर्पण करू शकतोच. तर त्यामध्ये मी तुळससुद्धा लावलेली आहे. तर बघा, माझ्या ज्या कुंड्या आहेत सगळ्या चौकोनी घेतल्यामुळे अगदी दिसायला पण छान वाटतात आणि जागासुद्धा कमी लागते आणि भरपूर कुंड्या आपण ठेवू शकतो. आणि जी गोल घेतली तर गोलला प्रॉब्लेम तुम्हाला माहीतच असेल, त्याला जागाही खूप लागते. अशा प्रकारे गार्डनमध्ये झाडं लावल्यामुळे मला
पूजेसाठी भरपूर फुलं उपलब्ध होतात. आता हे जे झाड आहे तर याचीसुद्धा तुम्ही फांदी लावू शकता. त्याच्यानंतर हा जडे प्लांट आहे, याचीसुद्धा तुम्ही फांदी लावू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्या गार्डनमध्ये काही शुभ झाडं आहेत, त्यांची फांदीसुद्धा आपण लावू शकतो. या झाडाला पिवळ्या रंगाची फुलं सूर्यफुलासारखी येतात आणि वेली रूपात ते वाढतात. तर मी ते नेहमी कटिंग करून त्याला बोन्सायसारखं केलेलं आहे. आणि काही गुलाबाची झाडंसुद्धा आहेत, याच्यामध्ये शेवंतीची झाडं आहेत, बोगनवेला आहे. गुलाब बघू शकता, मागच्या महिन्यामध्ये मी पूर्ण कटिंग डायरेक्ट पूर्ण झाड हे प्लेन केलं होतं, म्हणजे छाटून टाकलं होतं. ही पूर्ण आता नवीन पाली फुटून त्याला छान कळ्या यायला लागलेल्या आहेत. आपण असं बऱ्याच झाडांना करू शकतो. अगदी झाडं पूर्ण काढून टाकायची, पानं त्यांची फांद्या, नवीन पाली फुटते आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे छान सुंदर फुलं यायला लागतात. तर हे सुद्धा झाडं खूप छोटं होतं मी ज्यावेळेस लावलं तेव्हा. तर अगदी छोट्या रोपापासून आपण मोठी रोपंसुद्धा तयार करू शकतोच. तर हे झाडसुद्धा अगदी खूप 7-8 फूट जास्त उंचही होऊ शकतं, त्याला भरपूर फुलं लागतात. तर गार्डनची शोभा वाढवण्याचं काम हे सुद्धा झाडं करतं बरं का. तर म्हणून आपल्या गार्डनमध्ये असं नाही की फक्त पूजेला लागतात म्हणून ती झाडं लावावी, तर आपण अशा प्रकारे ही झाडंसुद्धा लावू शकतो. कधीकधी काय होतं, सावलीमुळे बऱ्याचशा झाडांना फुलं येत नाही, त्यावेळेस आपल्याला अशी सुंदर दिसणारी शोभिवंत झाडंसुद्धा आपण लावल्यामुळे आपलं घर, आपलं अंगण, आपली टेरेस गार्डन म्हणा किंवा एंट्री खूप सुंदर वाटते. सुंदर फुलं, रंग सुंदर अशी दिसणारी ही झाडं म्हणजे कण्हेराची. याच्यामध्ये अनेक कलर असतात. हे चित्रकचं झाड आहे. तर हे मी आत्ताच आणलेलं आहे, कालच लावलं ह्या कुंडीमध्ये. अगदी दिसायला सुंदर फुलं वाटतात. काही सुंदर दिसणारी पानं म्हणजे हे शोभिवंत झाड आहे. याचे 2 प्रकार आणलेले आहेत. तर हे फांद्याच लावले आहे बरं का मी. एक चॉकलेटी कलरमध्ये आहे आणि हे जे ग्रीन आहे तर यालासुद्धा शेडिंग आहे. तर अशीसुद्धा झाडं आपल्या गार्डनमध्ये खूप छान वाटतात. तर साईडला पुदिन्याचं रोपसुद्धा आहे. त्याच्यामध्ये जास्वंदाचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर हा गुलाबी आणि लाल म्हणजे राणी कलरच आहे. अशा प्रकारे दोन्ही मी रोपं एकत्र लावलेली आहे. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये बाप्पांचं विसर्जन मी ज्या मातीत केलं ना, तीच ही झाडं आहेत, त्याच्यामध्येच लावलेली आहेत. तर अशा प्रकारे काही सुंदर दिसणारी छोटाली झाडं कुंडींमध्ये सुद्धा सुंदर वाटतात. आपण हँगिंगमध्ये सुद्धा वापरू शकतो. तर ऑफिस टाईमची फुलंसुद्धा अगदी सुंदर वाटतात बागेमध्ये आणि अशा प्रकारे सुंदर दिसणारी पानं, फुलं असलेली झाडं. तर काहींची नावं मला माहिती आहेत, काहींची माहीत नाही. हे सकलंट प्लांट आहे. तर कमळासारखं दिसणारं हे फुलारोपी झाड म्हणजे सकलंटमध्ये मोडतं आणि खूप छान वाटतं ते सुद्धा. याला जास्त करून उन्हाची आवश्यकता असते. आणि करडईचं झाडसुद्धा आपण लावू शकतो. याला जास्त काही मेहनत करावी लागत नाही. आपण हे सत्यनारायण पूजेमध्ये सुद्धा खांबमधून याचा वापर करू शकतोच. तर बघा आपल्या गार्डनमध्ये अशी भरपूर झाडं जी असतात ती आपण लावू शकतोच. आणि हे हँगिंगमध्ये वेलरूपी झाड आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर हा जडे प्लांट आहे. तर आपल्या वास्तूसाठी शुभ असणारी ही झाडं असतात काही तर ती नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा. आता हे झाड जे आहे ते पारिजातकाचं आहे. झाडं खूप मोठं झालेलं होतं, पण काय झालं थंडीमध्ये फांद्या खराब झाल्या आणि नंतर मी जानेवारी महिन्यामध्ये पूर्णतः झाड कट केलं आणि त्याला आता ही नवीन पालवी फुटलेली आहे आणि त्याला छान कळ्यासुद्धा यायला लागलेल्या आहेत. तर आपण अशा प्रकारे बरीचशी झाडं जी आहे ते कट करून लावू शकतोच. आता ह्या ग्रो बॅगमध्ये हा वाल लावलेला आहे. तर साधारणतः हा वाल दरवर्षी मी पूर्ण काढून टाकते, नवीन त्याला पालवी फुटते आणि अशा प्रकारे छान फुलं आणि शेंगा यायला सुरुवात होत असते. तर आपण घरच्या घरी आपल्या गार्डनमध्ये अशा प्रकारे थोडाफार का असेना भाजीपाला लावू शकतोच, कारण ते आपलं घरी पिकवलेलं काही वेगळंच असतं. आता हे जे आहे तर टोमॅटोच्या झाडामध्ये बिसलरी ठेवलेली आहे. यामध्ये मी ओला कचरा ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकत असते आणि हळूहळू हे खत या झाडाला मिळत असतं. टोमॅटोलासुद्धा छान टोमॅटो लागलेली आहेतच. तर अशा प्रकारे आपण बिसलरीचा वापर करून आपल्या झाडांना खत वगैरे देऊ शकतोच. तर त्याचबरोबर पुढील झाडं जे आहे ते म्हणजे अळूची पानं आहेत. तर बघा याच्यामध्ये पुदिनासुद्धा लावलेला आहे. तर हा सुद्धा मी जानेवारी महिन्यामध्येच ही झाडं बरीचशी उपटून लावली, नवीन लावली होती. तर त्याची प्रोग्रेस तुम्ही आता बघितली असेल. झाडं अगदी छान हिरवगार आणि सुंदर झालेली आहेतच. तर अशा प्रकारे आपण आपल्या गार्डनमध्ये बरीचशी झाडं लावू शकतोच. त्याचबरोबर हा चिनी गुलाब आहे. चिनी गुलाबसुद्धा मी छान नवीन लावलेला होता. नवीन आता छान त्याला कळ्या यायला सुरुवात झालेली आहे.
तर या महिन्यामध्ये आपण अशा प्रकारे गवती चहा म्हणा, अनेक प्रकारची झाडंही लावू शकतोच. तर गवती चहासुद्धा खराब झाला होता, आता उन्हामुळे छान व्हायला लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये उमलणारं हे फूल अगदी पानं नाही, पण कळ्या यायला लागलेल्या आहेत. तर ही लिलीचाच प्रकार आहे. हा उन्हाळ्यामध्ये येणारं हे फूल आहे. त्याचप्रमाणे पेरूचं झाडसुद्धा मी पूर्ण कट करून टाकलं होतं. त्याला छान नवीन कळ्या आणि पालवी फुटलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये चवळीचा वेल लागलेला होता, तो राहू दिला आणि त्याला अशा प्रकारे फांदी लावलेली आहे आणि त्या फांदीवरच तो वेल चढलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्या गार्डनमध्ये आपण फुलझाडं, फळझाडं किंवा पालेभाज्या कुठल्या ना कुठल्या काहीतरी लावलं तरी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो आणि आपल्या घरातली वस्तू जर आपल्याला उपयोगी पडली तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटत असतं. तर माझ्या गार्डनमध्ये मी चौकोनी कुंड्या वापरते, त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल. जास्त करून मी प्लॅस्टिकच्याच कुंड्या का घेतलेल्या आहेत, कारण याच्या आधी मी मातीच्या कुंड्यासुद्धा आणलेल्या होत्या. परंतु ज्यावेळेस आपण शिफ्टिंग करतो झाडांचं एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये, तेव्हा मात्र खूप प्रॉब्लेम्स येतो आणि ते नीट करता येत नाही. आणि बघा, प्लॅस्टिकच्या कुंडीमधून अगदी सहज आपण जे झाडं काढू ते लगेच निघतं आणि त्याला आपण शिफ्टसुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारेच म्हणून मी जास्त करून मातीच्या कुंड्या न वापरता प्लॅस्टिकच्याच वापरत असते. आता हा सोनचाफा आहे, यालासुद्धा छान पालवी फुटलेली आहे नवीन आणि त्याला कळ्यासुद्धा खूप छान आलेल्या आहेत. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही आता स्वामींच्या प्रकट दिनी लावू शकता. तर आठवण म्हणून तर अशा प्रकारे आपण स्वामींना प्रिय असणारं झाडसुद्धा आपल्या गार्डनमध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे बरीचशी झाडं जी आहेत ती काही दिसायला सुंदर आहेत, काही देवांना आपण अर्पण करू शकतो, काही मनाला प्रसन्न करणारी असतात, तर काही आपण घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा म्हणजे काही मीटरमध्ये सुद्धा आपली झाडं ते आपली वास्तू ही पॉझिटिव्ह ठेवू शकतात. आजूबाजूचा नकारात्मकता दूर करण्याचं काम ही झाडं करत असते. उन्हाळ्यामध्ये अगदी खूप प्रमाणामध्ये धूळ उडत असते आणि ती धूळसुद्धा आपल्या झाडांवरच येते आणि आपल्या घराला म्हणजे कमी धूळ होते आपल्या घरामध्ये. तर बघा, झाडं किती उपयुक्त आहे. म्हणून आपल्या गार्डनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाडांची भर करा आणि एकतरी झाड लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण निसर्गाशिवाय पर्याय नाही. आपल्याला निसर्ग अशा प्रकारे आपल्याच घरी आपण बनवू शकतो. ज्यावेळेस आपणाला करमत नाही त्यावेळेस आपण झाडांचा आधार घेऊ शकतो. अशा प्रकारे जी झाडं लावलेली आहेत त्यांचीच फुलं बघू शकता, देवांना आज अर्पण केलेली आहे. आणि बघा, एक कलर नाही तर अनेक कलर रंग संगतीमध्ये आपल्याला फुलं उपलब्ध होतात. त्यामध्ये पांढरा, लाल, निळा, जांभळा, गुलाबी, अशा पिवळा अनेक प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, माझ्याकडे जी पिवळं फुलं आहेत ती फक्त विकत आणलेली आहेत. बाकी सगळी जी फुलं आहेत ती घरातीलच आहे. गुलाबी रंगाचं गुलाबाचं फूल किंवा लाल रंगाचं गुलाबाचं फूल खूप सुंदर वाटतं. अशा प्रकारे रंगीबेरंगी फुलं आपल्या गार्डनमध्ये आपण सहज लावू शकतो. गोकर्णाचं अत्यंत शुभ असं हे फूल आपण आपल्या घरी जर वेल लावला तर तो सुद्धा वेल खूप सुंदर पसरतो आणि ह्या दिवसांमध्ये तुम्ही बऱ्याचशा बिया ह्या लावू शकतात आणि अशा प्रकारे आपलं गार्डन हे सजवू शकता. तुम्हाला अगदी खूप मोठं वाढणारं झाड जर लावायचं असेल तरच तुम्ही मोठ्या कुंडीचं ऑप्शन निवडू शकता. नाहीतर शक्यतो छोट्या झाडांसाठी छोट्याच कुंड्या खूप छान असतात. तर अशा प्रकारे माझं हे छोटंसं गार्डन होतं आणि त्यामध्ये निघालेली ही फुलं आहेत. सध्या मी आता जे हरभऱ्याची डाळ तयार केलेली आहे त्याची भरपूर टरफलंसुद्धा निघालेली आहेत. तर तीसुद्धा मी फेकणार नाही, तर ते एखाद्या बरणीमध्ये छान भरून ठेवणार आहे आणि त्याचा उपयोग मी कालांतराने जेव्हा मला आवश्यकता पडेल तेव्हा मी वापरणार आहे. तर अशा प्रकारे तर चला, आता पुढील जे तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आता येणाऱ्या सणावारांसाठी. आता गुढीपाडवा लगेच काही दिवसांवरच आहे आणि त्याकरिताच मी मार्केटमध्ये आली होती. तर काही ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि त्यामध्ये काही गुढी वस्त्रसुद्धा शिवण्यासाठी कापड खरेदी केलेलं आहे. तर आज मिळाली तर मला पुष्कळ व्हेरायटी आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे ब्लाऊज पीस बघायला मिळाले. तर यातीलच मी काही ब्लाऊज पीससुद्धा खरेदी केलेले आहेत. तुम्हाला मी मागे ब्लाऊज पीसविषयीचा एक व्हिडिओ दाखवला की मी कशाप्रकारे ब्लाऊज शिवलेले होते. त्यामध्ये माझं गोल्डन कलरचं ब्लाऊज खराब झालेलंसुद्धा दाखवलं मी. ते कापड खराब निघालं, तर म्हणून अशा प्रकारे मी हे टिकली वर्कचं आणलेलं आहे आणि याचं कापड आता मला चांगलं वाटते. तर मी याचंच गोल्डन ब्लाऊज शिवणार आहे. आणि त्यानंतर हे खणाचं ब्लाऊज आहे, तर याचा कलर खूप सुंदर आहे.
तर हे एक आणलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मोरपंखी आणि हा ग्रीन कलर आहे. तर हे दोनसुद्धा मी चालले आता दाराला तोरण बनवायचं वगैरे आणि असं बरंचसं काही. तर अशा आता येणाऱ्या सणांसाठी मी वस्तू बनवणार आहे आणि त्याकरिताच अशा प्रकारे मी ब्लाऊज पीस आणलेले आहेत. गुढी वस्त्र शिवण्यासाठी, आसन देवांचं. तर बघा आता नवीन देवघर माझं काही दिवसांनी येणारच आहे. त्याकरिता मी अशा प्रकारे व्हाईट कलरचं कापड आणलेलं आहे वेल्वेटचं. याला कुठे कुठे छोटे छोटे असे टिकली वर्क केलेले आहेत आणि लेस आणलेली आहे अशा प्रकारे. तर देवघरासाठी आधीसुद्धा मी अशा प्रकारे गुलाबी, पिवळा अशा वेगवेगळ्या कलरची कापड आणलेली आहेत. काही नेटची आहेत, काही वेल्वेटची आहेत, काही जरीची आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हेरायटींमध्ये आहे. तर यापैकी मी काही देवांना ड्रेस शिवणार आहे, काही आसन शिवणार आहे देवांचं, काही आपण ज्यावेळेस वाचन करतो त्या बसण्यासाठी, काही पोथी आहेत, पोथींसाठी कव्हर शिवण्यासाठी. अशा प्रकारे अनेक प्रकार करायचे आहेत, वस्तू बनवायच्या आहेत आणि त्याकरिताच मी अशा प्रकारे कापड हे आणून ठेवलेले आहेत. तर जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी त्या वस्तू बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.